दक्षिण पीठाचे जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी महाराज यांचे आज नाशिक येथील उपपीठ उत्तर महाराष्ट्र येथे आगमन झाले आणि हजारोंच्या संख्येत जमा झालेल्या भाविकांनी एकच जयघोष केला। यावेळी पत्रकारांशी वार्तालाप करताना जगद्गुरू श्री यांनी बांगलादेशाला हिंदूंच्या वतीने इशारा देऊन कडक शब्दात तंबी दिली। त्यांना बांगलादेशाचे कौतुक आता पुरे झाले, वेळीच जर बांगलादेश सुधारला नाही तर बांगलादेशामध्ये घुसून हिंदूंचे रक्षण आम्ही करू। हिंदूंवरील अत्याचार आणि त्यांच्या मालमत्तेचे नुकसान तात्काळ थांबवावे, अन्यथा हिंदूंना एकत्र येऊन इथल्या बांगलादेशी मुस्लिमांनाही त्यांची जागा दाखवावी लागेल। या संदर्भात त्यांनी हिंदुत्वाच्या रक्षणासाठी मांडलेले विचार काय आहेत ते पाहूयात। जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्य दक्षिण पीठ ज्ञानधामवरून आम्ही बोलतोय। दक्षिण पीठ ज्ञानधाम धर्मपीठातून आम्ही बोलत आहोत। सध्या बांगलादेशमध्ये हिंदूंवर अत्याचार वाढत चाललेले आहेत की बांगलादेशी मुसलमानांचे फारच कौतुक चाललेलं आहे, फारच अत्याचार चाललेला आहे आणि आम्ही हिंदूने दाबू शकतो असं दाखवण्याचा प्रयत्न चाललेला आहे। तेव्हा आता बांगलादेशी मुसलमानांना लक्षात ठेवायचं की बांगलादेशी मुसलमान आमच्या भारत देशामध्ये सुद्धा आहे, हे विसरून चालणार नाही। आम्ही जर कायदा हातात घेतला तर इथल्या बांगलादेशी मुसलमाना उद्योगधंद्याच्या निमित्ताने जे आलेले आहेत त्यांना सुद्धा भारत देशामध्ये फार कठीण परिस्थिती होऊन जाईल। त्याच्यामुळे बांगलादेशी सरकारने याच्यातून काही बोध घ्यायचा आहे, आमच्या सहनशीलतेचा त्यांनी अंत पाहू नये। त्यांना जे हिंदूंवर जे अत्याचार चालले बांगलादेशामध्ये त्याची किंमत फार मोजावी लागेल। एवढ्यावरच आम्ही थांबणार नाही, वेळ प्रसंगी आम्ही सर्वजण बांगलादेशमध्ये घुसू आणि आमच्या हिंदूंचं आम्ही रक्षण करू। आमचा हिंदू समाज जो आहे त्याला माहिती आहे काय केलं पाहिजे आणि काय करता कामा नये। त्यामुळे हा इशारा आहे बांगलादेशी राजकारत्यांना की त्यांनी हिंदूंवरचे होणारे जे अन्याय आहेत ते तात्काळ थांबवावे। आम्हा लोकांना कायदा हातात घेण्याची वेळ येता कामा नये, हे सरकार समजून घेईल अशी अपेक्षा ठेवतो। नाही तर भारत देशामध्ये जे बांगलादेशी मुसलमान आहेत उद्योगधंदे करतायत त्यांना इथे उद्योगधंदे करणं कठीण जाईल। आमच्या हिंदू देशातून किंवा आमच्या भारत देशातून चाललेल्या ज्या वस्तू आहेत की तिथे ज्या वस्तू आहेत त्यांचे बहिष्कार टाकतात। आम्ही सुद्धा जर त्यांच्यावर इथे बहिष्कार टाकला तर त्यांची काय मोताद होईल याचा त्यांनी विचार करावा। मला वाटतं आता पुरतं हे पुरेसं आहे, याच्यातून राजकीय लोकांनी बांगलादेशचा बोध घ्यावा अशी अपेक्षा ठेवतो। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।